घरामध्ये कोणतंही काम जर व्यवस्थित होत नसेल, घरातील मुलं खूप चिडचिड करत असतील किंवा त्यांना अभ्यासात प्रगती होत नसेल, तुमच्या मागे पितृदोष असेल, कितीही महाभयंकर पितृदोष असू द्यात किंवा तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असू द्यात, या सर्वांचं निवारण या दिवशी होणार आहे. तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल. तुमच्या घरातील वाईट शक्तींचा नाश करण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे तुम्हाला काही खास उपाय या दिवशी करायचे असतात. तर ते कोणते? तर आता या व्हिडिओतून आपण ते पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक, शेअर. हे स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत की पिठोरी अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी तुम्हाला केल्यास त्याचा नक्कीच दुगणित तुम्हाला फायदा होणार आहे. तर मित्रांनो, भाद्रपद महिन्यात येणारी ही अमावस्या खूप अशी विशेष मानली गेलेली आहे आणि तिलाच पिठोरी अमावस्या असे देखील म्हणतात, जी यावर्षी 22 ऑगस्ट रोजी आपण साजरी करणार आहोत. तर मी तुम्हाला सांगणार आहे की या भादो अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात आणि ती विशेष एवढी का मानली गेलेली आहे. तर सनातन धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या 2 दिवसांना भरपूर असे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येचे स्वतःचे असे महत्त्व असते, परंतु भाद्रपद महिन्यात येणारी अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तिला पिठोरी अमावस्या किंवा भादो अमावस्या किंवा कुशग्रहणी अमावस्या असे देखील म्हणतात. यंदा ही अमावस्या 2025मध्ये 22 ऑगस्ट वार आहे, शुक्रवार या दिवशी आलेले आहे. वारसुद्धा अगदी चांगला आलेला आहे या दिवशी. आणि या दिवशी ज्या विवाहित स्त्रिया असतात त्या आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंद आयुष्यासाठी उपवास करतात आणि देवी पार्वती आणि 64 योगिनीची पूजा केली जाते. पिठोरी अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना स्नान करणे, दान करणे, पिंडदान करणे खूप फायदेशीर आहे. तर मित्रांनो, ही जी पिठोरी अमावस्या आहे ती कधी आहे तर पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11:55 सुरू होईल आणि ते 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:35 ती संपणार आहे. अशा परिस्थितीत 22 ऑगस्ट रोजी पिठोरी अमावस्येचे व्रत करणे शुभ ठरणार आहे. तर दुसरीकडे भादो अमावस्येचं जे स्नान आणि दान आहे ते आपल्याला 23 ऑगस्ट रोजी करायचं आहे. धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात, कारण या दिवशी 64 योगिनी आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता पार्वतीने 64 योगिनीसह भगवान गणेशांची पूजा केली, म्हणूनच याला पिठोरी अमावस्या असे देखील म्हणतात. पिठोरी या शब्दाचा अर्थ पिठापासून बनवलेली मूर्ती आहेत, म्हणून या दिवशी महिला पिठापासून 64 योगिनीच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करत असतात. देवी पार्वतीचे आशीर्वाद आपल्याला लाभत असतात. असे मानले जाते की या दिवशी पिठापासून बनवलेली योगिनीच्या मूर्ती बनवून त्यांची जर पूजा आपण केली तर देवी पार्वती प्रसन्न होते आणि त्या महिलांच्या मुलांना सुख देते. याशिवाय या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण किंवा श्राद्ध करण्याची प्रथा देखील आपल्याकडे परंपरेनुसार आहे, म्हणूनच याला कुशग्रहण अमावस्या असे देखील म्हणत असतात. पिठोरी अमावस्येला कुशग्रहणी अमावस्या असेही म्हणतात, कारण या दिवशी कुश गवताचीही विशेष महत्त्व आहे. या दिवशी गोळा केलेले कुश खूप पवित्र आणि फायदेशीर असते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. पिठोरी अमावस्येला कुशाने पूर्वजांचं तर्पण अर्पण केल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी येत असते. भाद्रपद अमावस्येचं महत्त्व खूप आहे. भाद्रपद अमावस्या ही पिठोरी अमावस्या ही पितृतर्पण, श्राद्ध, दान यासाठी विशेष फलदायी मानली जाते. तर या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी प्रार्थना केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध असे उपाय आपण करत असतो, जेणेकरून त्यांच्या वंशजांना चांगला आशीर्वाद मिळाला पाहिजे. तर पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे ते म्हणजे स्नान आणि दान. भादो अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दान करणे शुभ मानले जात असते. त्यामुळे व्यक्तीचे पाप हे धुवून जात असतात आणि त्याला पुण्य प्राप्त होत असते. दुसरा नंबर म्हणजे कुशग्रहण. भाद्रपद अमावस्येला कुशग्रहण करण्याचे एक नियम आहे. या दिवशी पूजा, श्राद्ध आणि तर्पण यांसारख्या धार्मिक कार्यात कुशचा वापर करायचा आहे. कुश हे एक गवत आहे. 3 नंबरला आहे कालसर्पदोष निवारण. धार्मिक श्रद्धेनुसार कालसर्पदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी भादो अमावस्येच्या दिवशी पूजा देखील केली जाते. आणि चौथा आहे म्हणजे पिठोरी अमावस्येला तुम्हाला काय करायचं आहे? पितरांसाठी तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करायचं.
गंगा किंवा इतर नद्यांमध्ये स्नान करायचं ते जमणार नसेल तर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून किंवा गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. या दिवशी गरीब गरजूंना दान करायचं. पिठोरी अमावस्येला कुशग्रहण करा. या दिवशी भगवद्गीतेचे पठण करा आणि तुमच्या श्रद्धेनुसार गरिबांना अन्नदान तुम्हाला करायचं आहे. तर त्यामुळे ते खूप फलदायी तुम्हाला ठरणार आहे. पितरांसाठी एक दीप प्रज्वलन करायचा आहे, तो मग पिंपळाच्या झाडाखाली करा. नसेल शक्य तर घरामध्ये केला तरीही चालेल. घरामध्ये तुम्ही पाण्याच्या ठिकाणी जिथं पाणी ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला हे जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे. त्याचं तोंड हे दक्षिण दिशेला करायचं आहे आणि चिमूटभर त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत. म्हणजे आपण सांगत असतो की हा आपण आपल्या पितरांना समर्पित दिवा लावलेला आहे ते. किंवा आपल्या दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता किंवा आपल्या घरातल्या कोपऱ्यामध्ये दक्षिण कोपऱ्यामध्ये हा दिवा तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही लावू शकता. तर पिठोरी अमावस्ये दिवशी आपल्या मुलांच्या अंगावरून उतरून भाकरी तुम्हाला बाहेर टाकायची आहे. त्यामुळे जी आहे ती इडापिडा निघून जात असते आणि आपल्या मुलांचं आयुष्य चांगलं आणि सुखकर होत असतं. तर हा उपाय आजच्या दिवशी करायला विसरायचा नाही. तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय त्या मुलाच्या आईनेच करायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.